Namaskar. Successful persons are those individuals who rise once again than they fell down. या उक्तीचा परिपूर्ण प्रत्यय देणारे आज मितीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर या पदावर कार्यरत असलेले थोर विचारवंत, अध्यात्माचे गाढे अभ्यासक, शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक, सक्रिय तरुण पिढी घडवण्यासाठी अविरत प्रयत्नशील असणारे आणि स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानावर नितांत श्रद्धा असलेले माननीय श्री इंद्रजीत दत्ताजीराव देशमुख उर्फ काका उर्फ वासुदेवानंद सरस्वती लाभांश वाटपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभले, यासाठी जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघाला परमानंद होत आहे. श्री इंद्रजीत देशमुख यांचं वास्तव्य मुक्काम पोस्ट माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी आहे. त्यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा माहुली, माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेचं महात्मा गांधी विद्यालय माहुली, 11वी आणि 12वी सायन्स कराड कॉलेज, तर महाविद्यालयीन शिक्षण ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर BSc ॲग्री आणि ॲग्रिकल्चर कॉलेज राहुरी MSc ॲग्री या संस्थांमध्ये झालं. त्यांचे वडील दत्ताजीराव देशमुख यांनी सलग 10 वर्ष आमदारपद भूषवलं आणि दुसरी टर्म बिनविरोध निवडून आले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी संपूर्ण देशात फक्त 2 आमदारांनी राजीनामे दिले. त्यामध्ये पहिले होते काकांचे वडील दत्ताजीराव देशमुख. ज्या काळी सोन्याचा भाव 16 रुपये तोळा होता, त्या काळी काकांच्या वडिलांनी स्वतःच्या लग्नात मिळालेल्या 9,000 रुपयांची म्हणजेच 550 ते 600 तोळ्याची सोन्याची नाणी आणि 72 एकर जमीन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला दान दिली. अशी दानशूर आणि परोपकारी वृत्ती जोपासणाऱ्या देशमुख कुटुंबाचा विस्तार वृक्ष काकांसह 8 भावंड इतका विशाल आहे. जुनी 11वी पास असणाऱ्या त्यांच्या मातोश्री विजया लक्ष्मी दत्ताजीराव देशमुख, थोरले बंधू रिटायर्ड कर्नल भगतसिंग देशमुख, द्वितीय बंधू स्थानिक राजकारणी आणि शेती व्यावसायिक माननीय आबासाहेब देशमुख, तृतीय बंधू DHO पुणे डॉक्टर नंदकुमार देशमुख, श्री इंद्रजीत देशमुख सगळ्यात धाकटे आणि 4 भगिनी. काकांना 1 मुलगी आणि 1 मुलगा अशी 2 अपत्ये आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी केंद्राला देणगी देऊन माहुलीमध्ये पोस्ट ऑफिस उभं करणारं देशमुख कुटुंब हे देशातील एकमेव उदाहरण आहे. आणि याच देशमुख कुटुंबाच्या प्रयत्नांमुळेच 1982 साली माहुलीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखेची सुरुवात झाली. 1 ऑगस्ट 1991 रोजी पुण्याला जात असताना काकांना एका अपघाताला सामोरं जावं लागलं. या अपघातात त्यांच्या बाजूला बसलेल्या सहप्रवाशांचा मृत्यू झाला आणि ते स्वतः गंभीर जखमी झाले. परंतु भविष्यकालीन विधायक कार्यपूर्तीसाठी परमेश्वरानं त्यांना जीवनदान बहाल केलं. या जीवघेण्या अपघातातून आपणच कसे वाचलो हा गहन प्रश्न त्यांच्या डोक्यात थैमान घालू लागला. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना नकळतपणे त्यांची अध्यात्म आणि समाज सुधारणेकडे वाटचाल सुरू झाली. सक्षम नवीन पिढी घडवण्यासाठी प्रबोधनात्मक व्याख्यानांचा अखंड ओघ सुरू झाला. पायाला प्लॅस्टर असतानाच MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश संपादन केलं. या यशानंतर BDO म्हणून त्यांचं पहिलं पोस्टिंग शिरोळ या ठिकाणी तर दुसरं पोस्टिंग कराडमध्ये झालं. श्री इंद्रजीत देशमुख
यांना कामाव्यतिरिक्त वेळ मिळत असल्यामुळे नृसिंहवाडीला त्यांचं कायम येणं जाणं होत असे. त्या दरम्यान भरपूर वाचन आणि श्री दत्तगुरूंच्या सान्निध्यामुळे त्यांचा अध्यात्मवाद प्रखर झाला. त्यानंतर कर्नल रघुनाथराव पाटील उर्फ स्वामी प्रणवानंद यांच्याकडून त्यांनी दीक्षा ग्रहण केली. सर्व तरुणांनी मिळून श्रीमती सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला 7 लाख रुपयांचा निधी मिळवून दिला. एखाद्या संस्थेला निधी मिळवून देण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन एखादी समाजसेवी संस्था स्थापन केली तर. अशा उदात्त विचार मंथनातून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या काही व्यक्तींनी श्री इंद्रजित देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 12 जानेवारी 2000 रोजी शिवम प्रतिष्ठानची स्थापना केली. शिवम परिवारानं 1000 व्याख्यानांचा संकल्प सोडला. त्यानंतर सलग 6 महिने शिवम परिवार आणि स्वतः काकांनी स्वामी विवेकानंदांवर व्याख्यानं दिली आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गावोगावी जाऊन स्वच्छता अभियान राबवलं. आणि त्यानंतर समाजकार्याचा अखंड प्रवाह सुरू झाला. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचं औचित्य साधून दरवर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बलशाली युवा हृदय संमेलनाचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमधून 3 ते 4 हजार युवक युवती जमतात आणि बलशाली भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपापल्या गावी कार्याचा श्री गणेशा करतात. दरवर्षी एप्रिल महिन्यात 8 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी 8 दिवसांचं निवासी बालसंस्कार शिबिर आयोजित केलं जातं. जुलै महिन्यात पालकांसाठी पालक संस्कार शिबिर तसंच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्संगाचं आयोजन करण्यात येतं. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी ध्यान शिबिरात ध्यानाचं महत्त्व विशद केलं जातं. शिवम प्रतिष्ठानच्या परिसरात 5000 झाडं आणि औषधी वनस्पतींच्या जोपासनेचं कार्य अविरत सुरू आहे. या निसर्गरम्य परिसरात निसर्गोपचार केंद्र आणि कायमस्वरूपी ध्यान साधना केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन प्रवचन आणि प्रबोधनाच्या माध्यमाद्वारे श्री इंद्रजित देशमुख यांचं युवकांच्या जागृतीचं अभियान अखंडपणे सुरू आहे. MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र आणि लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. सहयोगी संस्था प्रयास सेवांकुर अमरावती आणि दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव यांच्यासह 12 विभागाद्वारे शिवम प्रतिष्ठानचं कार्य संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सुरू आहे. सावली वृद्धाश्रमाचं काम पूर्ण झालं असून साधारणपणे 70 वृद्धांची या वृद्धाश्रमात सोय करण्यात येणार आहे. 1 झाड जगवणं, 1 व्यक्ती व्यसनमुक्त करणं आणि 1 बंधारा बांधणं ही त्रिसूत्री व्यापक चळवळ बनावी हीच प्रामाणिक इच्छा आणि दीपस्तंभाप्रमाणे संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक असणाऱ्या आणि शासकीय सेवेत असूनही समाजसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या श्री इंद्रजित देशमुख उर्फ काका उर्फ वासुदेवानंद सरस्वती यांना दीर्घायुष्य लाभावं हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद.